माझा रुपाली चाकणकर यांच्यासोबत कोणतंच भांडण नाही ना, माझा त्यांच्या बांध्याला बांधे ना, मला खडकवासल्यामधून निवडणूक लढायची। आता ऑब्व्हियसली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर मी प्रदेशाध्यक्ष होईल, मी माझं काम अधिक चांगलं कसं करेल ते मी करत करत आज इथपर्यंत आलेले की पक्षातली काही नेते खरंच चांगले। मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत त्यांनी विचारणा केली, शिंदे साहेबांच्या इथनं विचारणा झाली, भाजपचेही माझे खूप चांगले संबंध असल्यामुळे माझे सगळ्याच पक्षाची चांगले संबंध। मंडळी, सध्या महाराष्ट्रात आपण बघतो कोणतंही न्यूज चॅनल उघडलं तर सध्या रुपाली वर्सेस रुपाली यांचा जो राग भांडण जे आहेत यांचे जे मुद्दे चर्चेत आलेत सध्या, की रुपाली ताई ठोंबरेंनी एक आपल्या जे फलटणचं प्रकरण असेल डॉक्टरांचं, ते त्यांच्या म्हणजे आत्महत्या प्रकरणावरून आंदोलन चालू केलं होतं। ते आंदोलन खरोखर म्हणजे त्यांच्यासोबत पूर्ण महाराष्ट्रातली टीम जोडली गेली, प्रत्येक महिला वगैरे त्यांना दुरून फोन येत होती। असं हे जे प्रकरण होतं, हे प्रकरण रुपाली वर्सेस रुपाली असं पाहायला बघितलं त्याचं म्हणजे सध्या त्याचा महाराष्ट्रात TRP सध्या जोरात चालू झाला होता। पण नेमकं हे भांडण काय आहे आज आपण जाणून घेऊया रुपालीताई यांच्या माध्यमातून। तर सर्वात पहिले मंडळी, रुपालीताईंचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे। नमस्कार ताई, एवढा का राग आहे तो तुमचा चाकणकरावर? म्हणजे कोणता राग आहे? की ते म्हणजे तुमचं पर्सनल भांडण आहे का पक्षातलं ते भांडण आहे? नाही, माझा रुपाली चाकणकर यांच्यासोबत कोणतंच भांडण नाही ना, माझा त्यांच्या बांध्याला बांधे ना, मला खडकवासल्यामधून निवडणूक लढायची। त्या खडकवासल्यामध्ये मी कसबामध्ये मी निवडणूक लढणारी लोकप्रतिनिधी, मला एक संघटनाची आवड आहे, ती जडणघडणमध्ये मी वाढलेली आहे आणि मला आवडतं संघटन करायला, नेतृत्व करायला। त्याच्यामुळे माझा चाकणकर यांच्याशी खरंच कोणता वाद नाही, परंतु तो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय अजितदादांकडे बघून जेव्हा पक्षात आले, मला वाटतं त्याच्यानंतर त्यांना माझा राग यायला लागला। त्याच्या आधी म्हणजे मी मनसेत असताना त्यावेळी त्या स्वतःहून मला फोन करणं, बोलणं किंवा महिलांना मदत करणं, कारण का त्यावेळी मी वेगळ्या पक्षात होते। त्याच्यामुळे माझा संबंध कधीच आला नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या काय करतायत। परंतु मी जेव्हा या पक्षात आले आणि त्या पक्षामध्ये जेव्हा त्यांची जी वागण्याची किंवा त्यांचा जो काही ओरा वेगळा होता की बाबा माझ्या पक्ष म्हणजे मी जिथे आहे तिथे आली, मे बी एक असतं की बाबा कॉम्पिटिशन होतीये का काय असं मला वाटतं। पण याच्या व्यतिरिक्त माझं त्यांचं वैयक्तिक कुठलं भांडण नाही ना, मी त्यांची प्रॉपर्टी घेतली ना त्यांनी माझी प्रॉपर्टी घेतली ना, मला त्यांच्या प्रभागात कुठे इलेक्शन लढायची आहे ना, खडकवासल्यामध्ये लढायची ना, त्यांचा इकडं काही संबंध आहे। त्याच्यामुळे वाद हा नाहीच आहे, परंतु वाद जो अंतर्गत जाणीवपूर्वक सुरू केला होता, म्हणजे मी बघत होते की राष्ट्रवादीमध्ये अनेक महिला आहेत, जुन्या ज्येष्ठ महिलात काम करणाऱ्या, त्या महिला असताना सुद्धा जर एकाच व्यक्तीला पद दिली जातात तेव्हा एक माझा संवैधानिक अधिकार म्हणून मी आमच्या नेतृत्वाकडे मागणी केली होती। मी काय त्यांच्याकडे किंवा त्यांच्याकडे टीका टिप्पणी केली नव्हती। परंतु काय माहितीये का, जर समजा आता आम्ही पक्षामध्ये काम करतोय तर काम करत असताना निश्चित कार्यकर्त्याला काय वाटतं, मला कोणती तरी कमिटी मिळेल, मला कोणत्या तरी निवडणुकीचं तिकीट मिळेल किंवा मी कोणत्या तरी चांगल्या पदावर जाईल, कामानी सिद्ध झाल्यानंतर। आता ऑब्व्हियसली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर मी प्रदेशाध्यक्ष होईल, त्याच्यानंतर मी बाबा अजून कुठल्या कमिटीवर जाईल। मग आता त्या आहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खूप मोठ्या पदावर संधी दिली, म्हणजे महिला आयोग म्हणजे तुम्ही कमी समजू नका, राज्यमंत्री पदाचा दर्जाचं पद आहे। आता त्यांना संधी दिलेली आहे, मग त्यांच्या काय आमची इच्छा नाहीये की त्यांना काढून आम्हाला बसवा, पण तुम्हाला जर संधी मिळाली आहे तर ते काम तुम्ही चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं होतं। बरोबर। परंतु सगळीकडं कसं होतं की सगळीच पदं त्यांना एकट्यांना जर देणार असेल पक्ष, तर माझ्यासह इतर जे पक्षामध्ये आहेत त्या महिला कशासाठी आलेल्या आहेत, त्यांना कसं सामावून पक्ष घेणार आहे, हा आमचा पक्ष नेतृत्वाला आमचं सांगणं होतं। चाकणकर बाईंना आमचं सांगणं नव्हतंच काही, 100%। त्यामुळे वाद नाहीये। पण हा नेमका वाद
म्हणजे या वादाची ठिणगी कुठून निघाली, चालू कुठून झाला नेमका? मी चांगलं तर होतच. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यानंतरच त्यांची ही काही सल आहे ही मला वेळोवेळी त्या प्रकरणातनं एक एक पक्षाच्या ह्याच्यातनं दिसली, पण मला काम करत असल्यामुळे मला तो वेळच नव्हता. इतर महिला होत्या की ज्या सोबत आम्ही एकत्र काम म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या करत होतो, त्याच्यामुळे ती त्यांची खतखत असेल. कारण का मी होते फादर बॉडीमध्ये, त्या होत्या प्रदेशाध्यक्षा महिलाच्या याच्यामध्ये, त्यामुळे मला कधी संबंध आलाच नाही. मी माझं काम अधिक चांगलं कसं करेल ते मी करत करत आज इथपर्यंत आलेले. आता जे माझ्याकडं प्रवक्तेपद होतं ते त्यांनी वरिष्ठांना म्हणजे प्रांत अध्यक्षांना सांगून काढून घेतलं, किंवा माझी त्या ह्याच्यामध्ये फेरनिवड नाही झाले. ठीक आहे, माझ्यात जर तेवढं कौशल्य असेल, काम करण्याची हे असेल तर मी ते पुन्हा मिळवेल, नाही तर नाही मिळवणार. शेवटी कामावर डिपेंड येते. पण मीडिया समोर बोलत असताना किंवा इतर गोष्टी करत असताना मला आता मी अजितदादांची कार्यकर्ते आहे, मी पुणे शहराची कार्याध्यक्ष आहे, दादांनी ते पद दिलेले. आता त्यांना कार्याध्यक्ष पद पण पाहिजे असेल तरी मी देऊ शकते. 100%. मला कोणत्या पदाची लालसा किंवा ते मला हवंच आणि मी कुठल्याही नेत्याला हिचं पद काढ आणि तिचं पद काढ हा सांगण्याचा माझा स्वभावच नाही. हा ज्यांचा स्वभाव आहे ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेले. मध्यंतरी म्हणजे आताच एका आठवड्या पहिले तुमच्या विरोधात काही वक्तव्य पण झाली, त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? पण कोणती वक्तव्य झाली? सोशल मीडियावर चालू होतं, पक्षातलंच चालू होतं, जसं की तुमचं पद काढण्यात आलं, तुम्ही राजीनामा द्यायला तयार होते, बरोबर. पण हा जो धुमाकूळ चालू आहे सोशल मीडियावर, जसं की चाकणकरांचे जे चर्चेतले म्हणजे मुद्दे आहेत ते जास्त सांगण्यात आले, पण तुमचे कुठं कुठं नाही दाखवण्यात आले. मुळामध्ये चाकणकरांचे मुद्दे कुठले सांगण्यात आले एक लक्षात घ्या. चाकणकर प्रदेशाध्यक्ष हा पक्षाचा पाठ वेगळा. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणल्यानंतर वैष्णवी हा गवनेमध्ये मयुरी हा गवनेनी तक्रार केली, तिथं रुपाली पाटीलनी कुणाला सांगितलं नव्हतं. तिथं उलट रुपाली पाटीलनी जे बाळ आहे ते आम्ही आमचं कर्तव्य समजतो, ते बाळ आम्ही त्या आजोबांकडे सुपूर्द केलं. त्याच्यानंतर वैष्णवी भिसे असेल, त्यांची वक्तव्य चुकत गेली, त्यांच्याकडे असणारी जी काही त्यांची लोक आहेत, काम आहेत ती त्यांनी सांगायला पाहिजे होती. आणि डॉक्टर संपदा मुंडेच्या प्रकरणात त्यांनी प्रेसमध्ये बोलून गेले की जे बोलायला नव्हतं. उलट त्यांनी बोलल्यानंतर जी काही महाराष्ट्रामध्ये असंतोष पसरला तो पक्षाच्या असल्यामुळे पक्षावर सुद्धा पसरला. तो त्याच्यानंतर मी बीडमध्ये त्या पीडितांच्या कुटुंबाला भेटायला गेले, राष्ट्रीय अध्यक्षांचा म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं बोलणं करून दिलं. माझा त्या कुठे वाईट आहेत हा बोलण्याचा संबंधच येत नाही. राज्याच्या महिला आयोग म्हणून त्यांच्या ज्या ड्युटीज चुकलेल्या आहेत लक्षात घ्या. कुठलाही अधिकारी वैयक्तिक काय वागतो त्याच्याशी घेणं देणं नाही, परंतु त्याला त्या विभागात गेल्यानंतर जर त्यांनी त्याचं कामकाज केलं नाही किंवा मंत्रींनी त्याच्या विभागाचं कामकाज चांगलं नाही केलं तर जनतेला बोलण्याचा तो अधिकार आहे. त्या जनतेच्या हा जो संवेदनशील डॉक्टर संपदा मुंडेचा विषय होता, मी फक्त महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभे राहिले. तुमचं बरोबर आहे, पण कुठेतरी असं लक्षात आलंय जसं महाराष्ट्राच्या श्रोत्यांना किंवा मतदारांना असं वाटतं की हा वाद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर नाही ना, किंवा तुमचे काही राजकीय मतभेद तर नाही ना, वैयक्तिक मतभेद तर नाहीत ना. बरोबर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते याच्यात वैयक्तिक तर कुठलेच वाद नाही, राजकीय कुरघुड्या मात्र आहेत. मग एक आपण असं त्याला म्हणू की अरे ही काम करते आणि आपण हिला थांबवलं पाहिजे, असा त्यांचा कल मला दिसतोय. कारण का माझा त्यांच्याशी वादच नाहीये. बर मी कुठल्या पदाधिकाऱ्यांशी बोलावं नाही बोलावं हा माझा आहे, मी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यामुळे माझे विरोधी पक्षातले असू द्या, महायुतीतल्या पक्षातले असू द्या आहेत माझे, मी पक्षाच्या पलीकडे माझी मैत्री आहे, आमची नाती आहेत, मी बोलणार ना. मी मनसेत असताना माझा मामा राष्ट्रवादीमध्ये होता म्हणून मी काय राष्ट्रवादीची भांडणं करायची किंवा चांगलंच बोलायचं असा काही विषय नसायचाच. बरोबर. मध्यंतरी एक तुम्हाला ऑफर पण आली होती म्हणजे शिवसेनेची, त्याचा काही विचार? हा सगळा विषय होत असताना मला लक्षात घ्या की राजकारणामध्ये एक चांगली नांदी आहे की जेवढं आपण राजकारणाला नावं ठेवतो की राजकारण घाण आहे, राजकारणामध्ये जळतात, कुरघुड्या करतात, एकमेकांबद्दल चांगलं बोलत नाही, त्याच्यामध्ये ही एक चांगली नांदी झाली
की पक्षातली काही नेते खरंच चांगलेत, की त्यांना काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या भगिनी म्हणून हव्यात. मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत त्यांनी विचारणा केली, शिंदे साहेबांच्या इथनं विचारणा झाली, भाजपचेही माझे खूप चांगले संबंध असल्यामुळे माझे सगळ्याच पक्षाचे चांगले संबंध आहेत. म्हणजे जानकर साहेब सुद्धा माझ्या मिस्टरांचे बंधू आहेत, तर महादेव जानकर साहेब तिथेही माझे संबंध आहेत. मी कुणाचाही विचार आहे बघा, कोणत्या पक्षात काम करायचा हा माझा राईट्स आहे. तो मी समजा आधी मी पूर्व मनसेमध्ये होते, आता राष्ट्रवादीमध्ये, पुढे कुठे करायचंय, माझा संविधानिक अधिकार तर कोण काढून घेणार नाहीये. माझी काम करायची पद्धत, माझं कौशल्य हे कोण घेणार नाहीये. माझी तो आता मला सवय झाली आहे. उलट फक्त मला वाईट या गोष्टीचं वाटलं की माझ्याच पक्षात, ठीक आहे, तो जो काही तुम्ही राजकीय कुरगुडी करण्यासाठी जो काही वाद माझ्या समोर आणला, माझ्या घरच्यांवर आणि जे काही माझ्या लहानपणाच्या ओळखीची बाई अशी तिराईत आणून जिचा माझा 6-7 वर्ष संबंध नाही, अशा बाईकडनं पोस्ट करून की तिचा काय संबंध अजितदादांना पोस्ट करायचा. IBN लोकमतचा डिबेट झाला, मी IBN लोकमतचं डिबेट झाल्यानंतर 5व्या मिनिटाला तिची पोस्ट येते की जिचा माझ्याशी काही संबंध राहिलेला नाहीये. ती माझ्या फेसबुकला नाही, मी तिच्या फेसबुकला नाही. मग त्या महिलेने पोस्ट का करावी. बरोबर, मी क्रिमिनल लॉयर आहे राव. तुम्ही जरी आयोगाच्या कुणी असल्या तरी आम्हाला क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज कशी होते, त्याची जुळणी कशी होती, तो तपास कसा होतो, हे कळण्या इतकं तरी आम्ही, म्हणजे माझी पिढी आहे वकिलीमध्ये, 100% पिढी लक्षात घ्या. माझे वकिली हा माझा वारसा आहे. म्हणजे माझे वडील कैलासवासी CD पाटील वकील, की ज्यांनी अण्णा हजारे वर्सेस शशिकांत सुताराची केस जिंकले, भ्रष्टाचाराचे आरोप अण्णा हजारांनी केले होते. अच्छा, ते चालवणारे जी केस आहे ना, ते माझे ऍडव्होकेट CD पाटील वडील, ऍडव्होकेट ND पाटील माझे काका, माझा नवरा वकील ऍडव्होकेट विजयसिंह ठोंबरे, मी वकील. माझ्या घरातच आम्ही जवळजवळ 10 ते 15 वकील होतो. म्हणजे माझ्या बहिणींचे मिस्टर, आत्ते भाऊ सगळे आम्ही वकील होत. इव्हन माझ्या मैत्रिणी वकील आहेत. म्हणजे जी माझ्या सोबत असते ती सुद्धा ऍडव्होकेट मनीषा कावेडिया वकील आहे. बरोबर. त्यामुळे ती कडी मला जुळवायला तेवढे फटाफट इव्हिडन्स पण आले आणि झालं. कशासाठी? तिने पोस्ट करून काय होणार आहे मला, तरी तुम्ही केली. वाय? जर ठीक आहे, कार्यकर्ता म्हणून मी समजू शकते कुरगुडी, की काही लोक असतात की त्यांना कुणी पुढे गेलेलं आवडत नाही, मी त्यांच्यासारखं करू शकत नाही म्हणून थोडासा त्रास होत असतो. पण तुम्ही आयोगावर आहात, म्हणजे तुमची उंची खूप वर आहे. बरोबर आहे. त्या उंचीने, त्या कामाने तुम्ही राहायला पाहिजे होतं. आयोगाचं काम तुमच्या ज्या काही उणिवा पीडितांनी दाखवल्या असतील त्या तुम्ही सुधारायला पाहिजे होत्या. त्या न करता तुम्ही ह्या गोष्टी करणं हे मला आवडलं नाही. बरं, ते केल्यानंतर दोन्ही केसेस पोलीस स्टेशनमध्ये गेल्या होत्या. त्या दोन्ही केसेसचा समझोता झाला होता. तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा तो अर्ज, म्हणजे जी तुमचा आणि माझा वाद मिटलाय, आपण दोघांनी लिहून दिले पोलीस स्टेशनमध्ये, लेखी दस्तावेज, मी ओरली स्टेटमेंट म्हणत नाही. प्लस आता काय होतं, पोलीस स्टेशनला स्टेटमेंट घेतात, म्हणजे व्हिडिओज पण घेतात, की उद्या कुठलाही माणूस पलटू शकतो. ते पलटू नये म्हणून 21व्या शतकानुसार सायबर ऍक्टच्या याच्यानुसार तेही केलं. तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी तिला अर्ज करायला लावतात CP ऑफिसला. CP ऑफिसला अर्ज केल्यानंतर तातडीने तो अर्ज खाली येऊन गुन्हा दाखल करतात. आणि हे करण्यासाठी माझ्याच पक्षातले नेते जर फोन करत असतील तर मी का रिॲक्ट व्हायचं नाही, याचं उत्तर मला द्या. का रिॲक्ट व्हायचं नाही? तुमचा ना माझा बांधाला बांध, ना कुठली तुमची आणि माझी नेतृत्वाची कसोटी परीक्षा, तरी का? मग आता तुम्ही समजून घ्या. 100%. मग हा सगळा विषय झाल्यानंतर डॉक्टर संपदाच्या ह्याच्यामध्ये खरं सांगू का, जेव्हा बीडला गेलो ना, तर खूप म्हणजे तिची जी आईची अवस्था, तिच्या वडिलांची अवस्था, तिच्या काकाची अवस्था, तिच्या काकाने ती मुलीला शिकवलेलं होतं MBBS, आणि ती सगळ्यात मोठी होती. तिची 2 नंबरची बहीण, तिचं लग्न झालं होतं, ती काय 12वी नंतर लग्न लावून दिली होती. आता ह्या मुलीचे जे काही पोलिसाच्या तपासातले स्टेटमेंट त्यांनी तिथं सविस्तर सांगितले, गरजच नव्हती ना.
ते जे काही आहे ते सगळं कोर्टासमोर जाणार होतं. बरोबर. पोलिसांची तिथं चूक काय झाली की पोलिसांनी सगळं इन्व्हेस्टिगेशन मॅडमच्या समोर ठेवलं. बरोबर. आयोगाचा विषय काय असतो की एखादी पीडिता आली, तिला पोलीस स्टेशनला पाठवणे, ती पोलिसांनी तिची तक्रार ऐकून, कैफियत ऐकून तक्रार दाखल करणे, त्याचा तपास योग्य करणे आणि पीडिताला आणि पीडिता नसेल तर पीडिताच्या कुटुंबाला मनोबल वाढण्यासाठी, आत्मविश्वास वाढण्यासाठी एक आधार देणं, ती दुःखाची हे असते. बरोबर. त्यासाठी महिला आयोग स्थापन झालेला आहे. पण तिथं त्यांनी त्यांच्याच हाताने सगळी जी काय, ती तर मी बडबड करायला लावली नव्हती किंवा मी कुभांड रचलेलं नाही की तुमच्या आत्म्यात जाऊन मी बोलायला लावलं. तुम्ही बोललात, महाराष्ट्राची जनता तुमच्यावर नाराज झाली. तुमच्यावर नाराज होत असताना ती राष्ट्रवादीवर नाराज झाली. मग मी माझ्या राष्ट्रीय अध्यक्षांचं बोलणं आणि पीडिताच्या कुटुंबाचं बोलणं करून दिलं. पक्ष वेगळा आहे, लक्षात घ्या. पक्षाची पदाधिकारी आयोगावर आहे, मान्य, पण आयोग वेगळा आहे. त्याचं दायित्वाचं जे काही निर्णय आहेत ते आयोगाचे, ते पक्षाचे नसतात. बरोबर. तो त्यांनी एकत्र करून जाणीवपूर्वक प्रांत अध्यक्षाकडनं माझ्या जी काय प्रवक्तेपदी जी फेरनिवड करायची होती ती नाही केली. ठीक आहे, पक्षाचा निर्णय होता तो, मी मान्य केला. परंतु त्याच्यात सुद्धा बातम्या लावण्यासाठी जो काही चढाओढ झाला, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. आता मी खंबीर आहे, मी एक वकील आहे, मला या सगळ्या गोष्टी कळतात म्हणून ठीक आहे. माझ्या जागेवर जर एखादी दुसरी महिला असती, ती घरी बसली असती ना. 100%. का करायचं राजकारणात काम? म्हणजे तुमच्या सोबत काम करायचं, तुम्ही त्याच्यावर कुरगुडी करून वर्ण नेत्यांवरनं, हे का, मी मनसेमध्ये असताना लोकांना न्याय देण्यासाठी माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झालेत. मी त्याला घाबरले नाही, तर माझ्या घरच्यांवर अन्याय झाल्यावर एक केस घ्यायला मी का घाबरेल? बरोबर आहे. म्हणजे त्यांनी तो पूर्ण प्लॅन पहिल्यापासून जे काही पक्षात करायचे इतरांसोबत, सेम माझ्या बरोबर करायला गेला. यावेळीचा गडी चुकला त्यांचा. बरोबर आहे. असं झालेलं आहे. हो ना. पण आता समजा तुम्हाला प्रवक्ते पदावरून काढलं, पण याचं मुख्य कारण काय वाटते तुम्हाला? काही नाही. पक्षानंच तर काढलं नसेल? काही नाही. हे जे फक्त कुरबुडी करायची, त्याच्यासाठी मला माहिती आहे 6-7 महिन्यापासून चाललं होतं. बरोबर. म्हणजे हे जी किरमिरी होती हे 6-7 महिन्यापासून चालू होती, आता उदयाला आली डायरेक्ट. ती आता त्यांनी ती इम्प्लिमेंट, जी खोटी महिला उभी करून सगळं रचून, पण त्याला तर काय महत्वच नाही आलं. कारण का म्हणतात ना, आई जगदंबा माझ्यासोबत होती. नेमकं डॉक्टर संपदाचं प्रकरण झाल्यानंतर आयोग चुकलं. त्या चुकल्यावर मी नाही, मला चिडायचा संबंध नाही. महाराष्ट्रातली जनता भगिनी, आई वडील म्हणजे सर्व माता भगिनी चिडल्या. उलट मी तो रोष कमी केला की पक्ष वेगळा आहे आणि आयोगाचं हे. समजा आयोगावर रुपाली पाटील ठोंबरे असते आणि जर जी चाकणकरांनी चूक केली ती जर केली असती, तीच महाराष्ट्राची जनता चूक, माझ्यावरही रोष उगवला असता. मग ते आयोगाच्या हातात आहे ना, त्यांनी त्यांचा रोष कसा कमी करायचा. तुम्ही मला दोष देऊन काय उपयोग आहे? हा, महाराष्ट्राच्या लेकीनी जेव्हा आंदोलन केलं, तर माझं काम आहे की ती महाराष्ट्राची लेक म्हणून पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आयोगाला विचारणं करणं, जाब विचारणं. बरोबर. ते मी केलं. एक तुमचं ते प्रकरण गाजलं होतं, म्हणजे खूप चर्चेत आलं होतं, माधवी खंडाळकरचं. ते नेमकं प्रकरण कोणतं आहे? पण ते काहीच प्रकरण नाही, तेही चाकणकर मॅडमनी काढलेलं आहे. याच म्हणजे खंडाळकरांनीच ती पोस्ट केली होती 28 नोव्हेंबरला. हो. आणि खंडाळकर लहानपणी हुजूर बागा आणि SP कॉलेजमध्ये शिकली. 12वी नंतर मला वाटतं तिचं शिक्षण नाहीये, लग्न झालं. म्हणजे मला वाटतं 2002 नंतर माझा आणि तिचा संबंधच नाहीये. ती राष्ट्रवादीमध्ये 2019 मध्ये होती, जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होते आणि मी मनसेत होते, तेव्हा चाकणकर अध्यक्ष होते शहराचे. त्यांनी एकत्र काम केलेले. मग त्यांनी काय केलं, ह्या शोधून काढल्या आणि तिथं ती उभी केली. बरोबर. पण नेमकं त्यावेळेला मी बीडला होते. हा जो काही प्रकार झाला, निश्चित माझी बहीण तिला विचारायला गेली की बाबा तू पोस्ट का केली, तुझा संबंध काय. त्याच्या आतच त्यांनी ते सगळं रचून, मी म्हणजे माधवी खंडाळकरचेच व्हिडिओ व्हायरल केलेत. आधी म्हणली माझा आणि चाकणकरांचा संबंध नाही, मग नंतर म्हणली की भावाला म्हणते की चाकणकरांना फोन ला. म्हणजे बघा, मला एवढंच म्हणायचंय की खरंच मारलं असतं, केस झाली असती तर बिंदास गेलो केस. आम्ही म्हणजे पूर्व पक्षामध्ये असताना कुणी पोस्ट वगैरे केली तर लाईव्ह मध्ये जाऊन आम्ही हे केले, तेव्हा ती केसच होत होती.
न्याय देताना आमच्यावर केसच होत होती, कारण का ते कायद्याच्या चौकटीच्या बाहेर होतं. बरोबर. परंतु हे सगळं कुभान रचलेलं होतं आणि ते सगळ्यांच्या समोर दूध का दुधार पाणी का पाणी झालं. बरोबर. पण ताई, असं कुठं लक्षात येते की जसं तुमच्यावर आरोप झाले, बरोबर आहे, तुम्हाला प्रवक्ते पदावरून काढलं, ते पण ठीक आहे, पण मला असं वाटते किंवा जनतेला असं वाटते की दादांनी याच्यात मध्यस्थी करून एक मदतीचा हात घ्यायला पाहिजे होता. मुळामध्ये काय झालं की मी दादांपर्यंत गेल्यानंतर हा. आपल्या नगरपालिका नगर परिषदच्या आज मुदत संपलेली आहे. आज मला वाटतं 3 वाजता. हो. लक्षात घ्या, नगरपालिका नगर परिषद आज जवळजवळ नाही म्हणलं तरी 9 वर्षांनी होत आहेत. बरोबर. आणि त्याच्या जर फॉर्मची जर वेळ निघून गेली तर उमेदवाराला तो व्हॅलिड होत नाही. ही जाण मला आहे किती महत्वाच्या गोष्टी आहेत त्या. 100%. त्याच्यामुळे हे झाल्यानंतर दादा मला बोलवतीलच. या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर कानावर आहेत, पण ज्या काही क्लिअर मध्ये कानावर कोणाची चूक आहे काय आहे ते दूध का दुधार पाणी का पाणी दादांसमोर राहील आणि दादा याच्यामध्ये निश्चित योग्य निर्णय करतील अशा मला खात्री आहे. पण तुम्ही या प्रकरणात एवढ्या दूर पोहोचल्या की तुम्ही म्हटलंय, समजा साधं की मेकअप करके खडी, तो तुम्ही म्हटलंय ना की मी नाही म्हणले, त्या आंदोलनातल्या गोष्टी आहेत. बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये शिवसेनेच्या माझ्या भगिनी आहेत सहकारी काम करणाऱ्या, काँग्रेसच्या आहेत, एनजीओच्या आहेत. आता जर त्यांना म्हणायचं होतं की बाबा मेकअप करके खडीत, मी त्यांना म्हणू का नाही बोलू नका आमच्या पक्षाचे आहेत, बरोबर नाही म्हणू ज्यांना जो शकत. रोष व्यक्त करायचा तो करू शकतो. ते एनजीओचं आणि महाराष्ट्राच्या लेकींचं आंदोलन होतं. बरोबर आहे. तो त्या आई वडिलांचा आक्रोश होता. ते घरामध्ये प्रत्येक महिलेचं जे मानसिक शारीरिक शोषण होतं त्या महिलांचा एक रोष होता. आता त्या आंदोलनामध्ये काही आयांनी आपल्या पोरी घरी न ठेवता तिथं आंदोलनात आणल्या. बरोबर. तर मग तिथे चाकणकरांच्या ज्या काही आहेत सो कॉल्ड कार्यकर्त्या बरोबर. की लहान मुली आणल्या. आता तर त्या आयांना ती मुलगी त्यांची घरी ठेवायची नसेल तर मी म्हणू का त्यांना की नाही बायांना तुम्ही त्यांना आंदोलनात आणू नका, म्हणजे काहीही. बरोबर. मग याला इथे कुठेतरी ते राजकीय परिपक्वता किंवा राजकीय समज नसलेले कुरघुडी काढायचे आहेत. बरोबर. तर काढू द्या, मला नाही काही फरक पडत असल्या कुरघुड्यांचा. आणि मी हे बी काही नाही घातली. माझा विषय डॉक्टर संपदा पुन्हा होऊ नयेत बरोबर. एक लक्षात घ्या, त्याच्यासाठीचा होता. मी लोकप्रतिनिधी म्हणून 2006 पासून राजकारणात रस्त्यावरची कार्यकर्ती म्हणून तयार झालेली आहे. बरोबर. काय चूक काय बरोबर हे मला माहिती. निश्चित मी आक्रमक आहे, ती माझी शैली आहे. बरोबर. निश्चित मी अभ्यास करून बोलते. हो, मीडियावर बोलत असताना आमच्या नेत्यावर जेव्हा कोणी विनाकारणचे आरोप करतात ते मी कायदेशीर पद्धतीने खोडून काढते आणि थोडीशी स्टाईल जसा समोरचा देईल त्याला दामदुपटीने परत द्यायचं. समजा समोरचा रागात आला, दामदुपटीने परत द्यायचं. तुम्ही प्रेमात बोलले तर दामदुपटीने द्यायचं. हा स्वभाव आहे त्याला. त्याच्यामध्ये चाकणकरांवर रोज काही नाही. बरोबर. इतर एवढ्या सगळ्या महिला आम्ही एकत्र काम करतो. अरे विरोधी पक्षातल्या महिलांचा माझी एवढी जर मैत्री जमू शकते तरी, पण इथे त्यांना प्रॉब्लेम आहे. मग समजा त्यांना जर तो प्रॉब्लेम त्यांना असेल तर मी माझं कॅलिबर वाया घालवण्यासाठी किंवा या फालतू घरघर की कहाणीमध्ये मला इंटरेस्ट नाहीये. बरोबर. मला निवडणूक होती, निवडणुकीसाठी मी सज्जच आहे. 3 वर्ष आम्ही तयारी करतोय. कसबा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे फक्त मला वाटतं पलीकडं म्हणजे अंधेकरांचे 2 नगरसेवक, याच्या पलीकडे नगरसेवक नाहीयेत. आम्हाला ते 2चे 6 करायचेत. त्याने आमचं कामकाज चालू आहे आणि माझं थेट काम माझे नेते माननीय अजितदादा, ते पालकमंत्री, म्हणजे पुण्यामध्ये ते पालकमंत्री. मी पूर्व पक्षामध्ये काम करत असताना त्या नेत्यांचा अनुभव मी घेतलेला. त्या दादांच्या त्याच काम कार्यशैलीकडे बघून आम्ही इकडे आलेलो. म्हणजे तुमचं विजन म्हणजे स्पष्ट आहे की सरळ क्लिअर आहे. कारण का एक लक्षात घ्या, मी खूप कष्टातनं संघर्षातनं तयार झालेली. बरोबर. माझा कोण भाऊ आहे, मग माझा नवरा आणि त्यांनी मला राजकारणात आणले नाही. मी लग्नाच्या आधी राजकारणात आलेले, मला सिद्ध केलेलं आहे, ते पण कामानी, दमदार कामानी. मग माझं लग्न झालेलं आहे आणि ते कंटिन्युटी मी केलेली. त्याच्यामुळे मला कोण माझ्यावर जळतं, कोण कुठल्या कुरगुडी करतं, उसको मैं बराबर लोटा के दे देती हूँ, मैं नहीं रुकती. फिर मग मी नाही विचार करणार. जर तुम्ही आमच्या बाबतीतला माझ्या घरच्यांवर आणि जर गुन्हा दाखल करत असाल, बरोबर,
तर मी तुमचा काय विचार करायचा आणि मी त्या नेत्यांचा तरी काय विचार करायचा आणि का करावा? बरोबर. नेत्यांना नाहीयेत लेखी बाळी, तुमची नाहीये, तुम्ही असं वागले असतात का? माझा फक्त दादांशी अजून संवाद राहिलेला आहे व्हायचा म्हणून मी थांबले. आणि मग या सगळ्या प्रकरणात सगळे म्हणले की माझा नवरा माझा भाऊ म्हणला तू सगळ्या लढाया जिंकते, तुझी संयमाची तयारी आहे का लढायची? म्हणलं का नाहीये? 100%. संयमाची पण लढाई मी जिंकेल. म्हणून मी 2 दिवस मीडियाशी बोलले नव्हते. अच्छा. त्यावेळेला सुद्धा मी मीडियाला सांगत होते की मी तुमच्याशी बोलतीये ना, परंतु त्यांना जे काही फोन देऊन फिडिंग देण्यात आलं होतं की मी सकाळी शिवाजीनगर ऑफिसमध्ये गेले, 7 वाजता गेले, दादा तिथं नव्हते म्हणल्यानंतर मी नाश्त्याला म्हणून बाहेर गेले, मी माझी भेटले आणि भेटून गेले. पण यांनी बातम्या लावल्या. आता कुणी लावायला लावले ते तुम्ही मीडियाला विचार. 100%. अजितदादांनी भेट नाकारली ना, बरं बाबा नाकारली, मला माहिती आणि अजितदादांना माहितीये. 100%. आणि मग संध्याकाळी जेव्हा दादांना विचारलं, दादांनी सांगितलं. आणि माझं खरंच मला राजकारणामध्ये एक संदेश द्यायचा की जे कुरगुड्या करतं किंवा जे याला गाड त्याला गाड, मी त्यातली नाहीये. मला महिलांचा कारवा घेऊन पुढे जायचंय. बरं. एक रुपाली पाटील तयार होऊन उपयोग नाहीये. आज तुम्ही माझा ब्रॉडकास्टसाठी फोन करून मला विचारताय, असं तुम्ही अनेक महिलांना विचारलं पाहिजे. ती प्रत्येक महिला तयार झाली पाहिजे. बरोबर. मग त्या महिलेला माझा पहिल्यांदा एक हात पुढं असतो. बरोबर. तिला सांगणं, करणं, तयार करणं. कारण का महिला एवढ्या कॉन्फिडन्सनी बाहेर पडणं खरंच शक्य नसतं. प्रत्येकाला कुटुंबाचा तेवढा आधार नसतो, तेवढं समजून घेणारं नसतं. बरोबर. मला आहे. मग मी त्यांच्या कुटुंबाचा आधार बनते, एक मैत्रीण बनते. चला, अहो भरपूर कमिट्या आहेत, भरपूर पद आहेत. कुठं आरबीआय मध्ये पक्षाला जाऊन डिपॉझिट करायचे आणि मग पद द्यायची आहेत. पण मग पक्षामध्ये पदच नाही देऊन द्यायची, काहीतरी अडचणी आणायच्या. अशी संघटना नाही ना मी चालवू शकत. किंवा अशा मग आम्ही महिला कशा तयार करणार? चांगल्या घरातल्या महिला मग राजकारणात काय येतील? अनेक प्रश्न आहेत समोर. 100%. तुम्ही मनसेमध्ये असताना तेव्हा पण अनेक आंदोलनं केलीत. म्हणजे असे आंदोलन केले की तेव्हापासूनच रुपालीताई ठोंबरे हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे. हा वाद हे तर नंतरच्या गोष्टी आहेत, पण तेव्हापासूनच तुम्ही. पण तेव्हा तो पक्ष सोडल्यानंतर असं काय झालं, तो पक्ष सोडावा लागला किंवा त्यावेळेस राजकारणाचं काही बोलणं झालं? नाही, त्यावेळेला तुम्हाला सांगते, माझा इकडं पक्षप्रवेश झाल्यानंतर माननीय राजसाहेब ठाकरेंशी खरंच काही बोलणं झालं नव्हतं. आणि मी माननीय राजसाहेब ठाकरे किंवा ठाकरेंना काही बोलणार नाही. कारण का तेवढी मी म्हणजे त्यांनी मला घडवले. मी त्यांच्या उंचीची पण नाहीये, मी त्यांची कार्यकर्ता बहीण. बरोबर. त्यांनी जे मला कार्यकर्ता बहीण म्हणून, एक फॅमिली मेंबर म्हणून जे प्रेम दिलेले, तो आठवणीचा खजिना तुम्ही माझ्या हृदयात ठेवलेला आहे. मी जेव्हा पक्ष बदलला तेव्हा ते तिथल्या ज्या काही म्हणजे माझ्यासोबत जे काम करणारे होते त्यांच्यामुळे बदलला. आणि झालं असं होतं की अजितदादा म्हणजे राजसाहेबांशी माझं त्यावेळी बोलणंच काही झालं नव्हतं. आणि त्यावेळी ठाकरेंशी बोलायचं म्हणजे तसं एवढं हेच नव्हतं, लक्षात घ्या. बरोबर. त्यांचे मला फोन वगैरे आलते, पण माझे त्यावेळी फोन स्विच ऑफ होते. अच्छा. पण मी ते कधी त्यांच्या समोर गेले नाही. कारण का मी नाही मला त्यांना दोष द्यायचाच नाहीये. मी म्हणलं की मला घडायचंय ना, मला पुढे जायचंय, तर ठीक आहे, मी माझा फक्त मार्ग बदलला पक्ष हे करण्याचा. परंतु माननीय राजसाहेब असतील, माननीय शर्मिला वहिनी असतील, यांनी खूप मला प्रेम दिलेलं आहे. ठीक आहे, काही गोष्टी असतात की मला तो पक्ष बदलावायला लागला. मला माझ्यासाठी मी बदलला, मी त्यांना दोष देऊन नाही पक्ष बदलले. तेव्हा पण असंच झालं का की जसं आज अजितदादाची तुमची भेटणे झाली किंवा नाही? मी तेव्हा माझं प्रकरण होतं, बोलणं नाही झालं. तेव्हा इथे नेतृत्व बोलतं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय अजितदादा असतील, माननीय सुनेत्रा वहिनी असतील, बोलतात. बरोबर. लक्षात घ्या, तिथं ते बोलण्याचा विषयच झाला नव्हता. तिथं विषय काय झाला होता की एक मीटिंग होती आणि त्या मीटिंग मध्ये मला डायरेक्टली सांगितलं की तुला या माझ्या अध्यक्षा उपाध्यक्ष बनवलं. तर माझं म्हणणं होतं की तुम्ही मला उपाध्यक्ष बनवा, कुठलंही पद हे कायम नसतं. बरोबर. पण तुम्ही मला आधी सांगितलं पाहिजे ना की बाबा अशा पद्धतीने ही फेरनिवड करायची, तू 2-3 वर्ष इथं कार्यकाळ झालेला आहे, तर आपल्याला बदल घडवायचे. मीही अग्री आहे, कारण का मी स्पोर्ट्समन आहे. मला माहिती आहे
की सबस्टिट्यूट खेळाडू करावा लागतो, भाकरी फिरवावी लागते. हो. आपण एकत्र काम करत असेल, समजा तू असशील त्या पदावर, तर नंतर मला देणं गरजेचं आहे, नंतर ह्याला देणं गरजेचं आहे, आणि मग आपण एकत्रितपणे तो पक्ष पुढे नेणं गरजेचं आहे. हे संघटन मला माहिती आहे. बरोबर आहे. पण त्यावेळी तो थोडासा अंतर्गत, आमच्या साहेबांना पण काही सांगणारी लोक आहेत, म्हणजे राजसाहेबांना. मग मी म्हटलं मला या झंझटमध्येच जायचं नाहीये, आणि मी बाहेर पडले होते. कारण का त्यावेळीची आंदोलनं करणं, गुन्हे अंगावर घेणं, कोर्ट कचेरी करणं, प्लस घरातनं महिला आणणं, म्हणजे त्यावेळी मनसेमध्ये अनेक महिला मी तयार केल्या होत्या, अनेक, की ज्या घरच्यांना मी एवढा विश्वास दिला होता की घरचे म्हणजे रुपाली आहे ना, जाऊन ये, काही टेन्शन नाही. काय होतं, घरातली बाई जेव्हा बाहेर पाठवतात, एकतर तिची सुरक्षितता आणि प्लस ती किती विश्वासाने घरातल्यांचा विश्वास जपते, ह्या दोन्ही गोष्टी असतात. मग ती बाहेर पडतीये रुपाली पाटील ठोंबरे सोबत, तर ती सुरक्षित आहे. परंतु ती जर काही चुकली तर रुपाली पाटील ठोंबरेच तिला बरोबर करेल. कारण का माझ्या इथं माझ्या मैत्रिणी असतील, माझ्या सहकारी असतील, माझ्या परिवारातल्या, मी सांगते बायांनो, घरातल्यांना विश्वास दिल्याशिवाय तुम्ही या गोष्टी करू शकत नाही. उगीच काहीतरी चुकीचं करणार, फ्रेंडशिप मधनं म्हणा, ओळखीमधनं, ते डोक्याला त्रास करून आपल्या भवितव्याला धोका देऊ नका. आणि तिथे जर आपला पाय घसरला तर घरचे म्हणतात बघ, म्हणून म्हणलं तो लेकीला बाहेर पाठवू नका, केला ना तिने विश्वासघात. बरोबर. तो विश्वासघात मी सगळ्यांना सांगायचे, माझ्या मैत्रिणींना, भगिनींना, की तो तुम्ही जपा, विश्वास जपा, विश्वासघात करू नका. तर तुम्हाला म्हणजे आज अशी परिस्थिती आहे, रात्री जरी मी कुणाला बोलवलं 1 वाजता, तर ते महिलांना पाठवतात की जा रुपाली पाटील ठोंबरेत ना जा. हा विश्वास संपादन करणं राजकारणात खूप मोठा अवघड आहे. आणि तेच मी 17-18 म्हणजे 18 वर्ष झाली मला राजकारणात ते केलेले. आणि जर एखादी माझी मैत्रीण चुकली तर मी तिला सांगते हे नाही करायचं. बरोबर. भरकटू नकोस, त्याच्यामध्ये करिअर बर्बाद, की लग्न झालं असेल तर लग्न बर्बाद, मग ते तुमची लिगली प्रोसेस सुरू होणार, वादविवाद होणार. प्रत्येक लक्षात घ्या, मॅरिड लाईफ प्रत्येकाला वाटतं सुखाचा संसार व्हावा, पण ती बायको आणि तो नवरा दोघं जर विचाराने चांगले असतील तर होणार आहे. तुम्ही, मी, आई, काका, मामा, आजी सांगून नाही होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी समाजात संदेश द्यावा लागतो. तुम्हाला माहितीये का, मी बिन लग्नाची राजकारणात आले. माझा मामा स्वतः म्हणला होता माझ्या आईला की पोरीला राजकारणात पाठवू नको, तिची लाईफ राहत नाही आणि आपल्या पोरीचं अजून लग्न व्हायचंय. बरोबर. मी त्यावेळी काय सांगितलं होतं माझ्या मामाला, की बाबा मला एक संधी दे, जर माझं दिसलं कुठं चारित्र्य तुम्हाला, किंवा माझं कुठं बाबा तुला दिसलं की मी इथं काही वायफटपणा करते, तर तुम्ही म्हणाल त्या माणसाशी मी लग्न करायला तयार असेल. त्यामुळे मी तो विचार डोक्याला काढून टाकला होता की लग्न विघ्न काही नाही, आपल्याला सक्षमतेने उभं राहायचंय. आणि त्याच घरातल्यांनी माझ्यावर तो विश्वास ठेवला, तो मी सार्थक केला. मग ते काम करत असताना वकील झाल्यानंतर माझ्या नवऱ्याने मला विचारलं, मग घरी विचारलं, मग तोपर्यंत मी सक्षम होते, स्वतःच्या पायावर उभी होते. बरोबर. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आणि बाई माणसासाठी तर खूप आहे. तुमच्या पुरुषांना काही कोणी विचारत नाही, पण तुम्हीच पुरुष, मग तो भाऊ असेल, नवरा असेल, आमच्या महिलांना कळत नकळत ते बॉन्डिंग आमच्यावर येतं आणि मग ते आम्हाला फेस करावं लागतं. मग काही महिला गोंधळून जातात, बरोबर आहे, काही त्या फेस करतात. मग माझ्याकडे ज्या काही मदत मागायला येतात मी त्यांना सांगते, म्हणजे मी वकील असल्यामुळे काउन्सिलिंग होतं, एक योग्य कायदेशीर सल्ला होतो आणि माझी वकिली चालते. तशी माझी वकिली चेंबर असल्यामुळे ती चालतेच. आणि मला राजकारणाची आवड, ती मी करते. बरोबर आहे. मग तुम्हाला अजून एक आठवण सांगते, मी व्हॉलीबॉलची 21 नॅशनल खेळाडू आहे. तुम्ही जर माझ्याकडनं पॉइंट त्यावेळी घेतला तर तो पॉइंट मी तुमच्याकडनंच घेणार, ही माझी जिद्द. तुम्ही माझे व्हॉलीबॉलचे जे खेळाडू मित्र आहेत ना, त्यांना कुणालाही विचारा. अच्छा. कोणालाही विचारा. मी 21 नॅशनल खेळलेली, त्यामुळे बाहेर गेल्यानंतर काय वागायचं, कसं वागायचं, कशा पद्धतीने टीम हँडल करायची, हे गुण अवगत आहे. त्यामुळे मला राजकारण त्यामुळे सोपं गेलं. बरोबर आहे. त्यामुळे माझ्याकडे कोणी वाईट नजरेने बघायचा संबंधच येत नाही. 100%. म्हणजे मनातल्या मनात बघत असेल, तोंडावर तो दाखवणार नाही. त्याला माहिती आपण बघितलं तर आपला कानफाड सुजल्याशिवाय तर आपला परत जाणार नाही. त्यामुळे ते सिद्ध करावं लागलं आणि ते झालं सिद्ध माझ्याकडनं. फक्त मी ते लोक महिलांमध्ये पसरवते, त्या महिला तसं तेवढं. हे बघा, एखाद्याच्या आयुष्यात चुकून झालं असेल,
पण ती जर सुधरत असेल, तिला जर आपण सपोर्ट केला, हो. तिचं जर आयुष्य घडवत असेल, तर ते मी माझा विजय समजते. बरोबर आहे, नक्कीच. तुमची विचारसरणीच राष्ट्रवादीची आहे असं आता तुमच्या सोबत बोलून मला असं वाटतं की तुमची विचारसरणीच राष्ट्रवादीची आहे. पण आता नेमकं आता निवडणुका आहेत, बरोबर? तुमचं पुण्यासाठी स्पष्ट विजन काय आहे? एक लक्षात घ्या, मी 12 ते 17 नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. 2017ला मोदी लाटेमध्ये म्हणजे मी 15,000 मतदान घेतलेले. बापरे. लक्षात घ्या, त्यावेळी सुद्धा मला स्वर्गीय खासदार गिरीश बापट काका हो. इकडे ये म्हणत होते. पण एक आपलं तो जोश होश, तेव्हा माझं साहेबांवरचं जे मनसेमध्ये प्रेम, तेव्हा. येस. हा. कारण का आमचं कसं अन्याय तिथं आम्ही खंबीरपणे उभं राहायचो. 100%. मग कोविड असू द्या, परप्रांतांच्या ऍडमिशन, मराठी माणसांना डोनेशन मागू द्या, आम्ही मागं पुढं पाहिलेलंच नाहीये. बरोबर. मग कुणाला समजा कोण मीटर देत नसेल, कोणाला पाणी घरात नसेल, बारीक बारीक ज्या बेसिक नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही उभं राहून सोडवलेल्या आहेत. त्याची डेप्थ आम्हाला आली. आणि मी महानगरपालिकेत काम केल्यामुळे ते अधिकारी कुठं खोटे बोलतात, नाही बोलत, हेही मला कळतं. त्यामुळे माझं काम इझी, म्हणजे मला त्याची PhD झाली तरी तुम्ही म्हणलं तरी चालेल. 100%. अधिकाऱ्याला फोन करायचा आणि फक्त रुपाली पाटील ठोंबरे बोलते माझी नगरसेविका किंवा अजितदादांची कार्यकर्ती, तरी काम होतंय. हो. बहुतेक चाकणकरांना वाटलं माझं प्रवक्तेपद काढून दिलं मी कोलॅप्स होईल, रडायला बिडायला. तसं काही नाही, आम्ही स्वयंभू येतो. तुम्हाला काय वाटतं? पण तुमचं विजन काय आहे आता नेमकं? पुण्यामध्ये एक लक्षात घ्या, आता सध्याची जी परिस्थिती आहे, ट्रॅफिक खूप आहे. 100%. मी ज्या प्रभागाची लोकप्रतिनिधी आहे तिथे पेठ विभाग आहे. इथे रस्ता रुंदीकरण होणं गरजेचं आहे. बरोबर. त्या रस्ता रुंदीकरणाच्या आधी इथं रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. इथे छोटे छोटे वाडे, ते वाडे ते भाडेकरू ती लोक एकत्रित आणणं गरजेचं आहे. कारण का या पेठेमध्ये मंडई पासून ते स्वारगेट पर्यंत आणि मंडई ते डिस्ट्रिक्ट कोर्ट पर्यंत खालनं मेट्रो झाल्यामुळे वाहतूक बऱ्यापैकी नियंत्रणात येईल असं वाटलं होतं. परंतु पुण्यामध्ये एवढी लोकसंख्या वाढलेली आहे आणि या सदाशिव पेठेमध्ये MPC UPC करणारे विद्यार्थी, त्याच्यामुळे आमचे जे मतदार आहेत त्यांनी त्यांचे भाड्याने फ्लॅट देऊन ते कोथरूड साईडला बंगल्यामध्ये गेलेत किंवा तिथं मोठा फ्लॅट घेऊन गेलेले. या सगळ्या गुंतागुंतीचा माझा भाग आहे. तरी सुद्धा पाणी नाहीये आमच्या इथे, म्हणजे सकाळ संध्याकाळी इथे. तर माझं म्हणणं आहे की एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण लोकांना 24 तास पाणी देणं हे आपलं कर्तव्य आहे. नक्कीच. त्याच्यानंतर वाहतुकीचं नियोजन होणं गरजेचं आहे, रिडेव्हलपमेंट होणे गरजेचे आहे. कारण का इथे कॉर्पोरेशनच्या कोणत्या जागा नाहीयेत, इथे गाडीखाना दवाखाना आहे. इथे जे कॉर्पोरेशनच्या जागा आहेत, आता मेट्रोमुळे तो 4चा FSI आम्हाला मिळू शकतो. ती बिल्डिंग आम्ही उभी करू शकतो मनपाच्या निधीतून, मनपाची स्वतःची खाजगी याच्यातनं तिथं हॉस्पिटलायझेशन करू शकतो. गर्भवती महिलांसाठी फ्री ऑफ, म्हणजे जसं कोंडव्या वगैरे साईडला आउटसाइडरला 10 रुपयात प्रस्तुती दिलेली आहे. जिल्हा परिषदचा उरळी कांचनला एक दवाखाना आहे, तिथे ती मोफत डिलिव्हरी, ते डॉक्टर जाधव म्हणून आहेत. खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. मी महिला नेऊन तिथं डिलिव्हरीला ऐन टायमाला सोडलेल्या, त्यांनी विदाऊट सीझर डिलिव्हरी केल्यात त्यांच्या, आणि बाळ झाल्यानंतर स्वतः साबण किट वगैरे त्यांना दिलेले. या ज्या सरकारी योजना आहेत कोणत्याही, मी खूप कमी सांगितल्यात तुम्हाला, माझ्या पेठेतल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या ह्याच्यातनं, ज्या ज्या गोष्टी सरकारी आपण लोकांना द्यायच्या त्या खूप अत्यंत सुलभतेने मिळाल्या पाहिजेत. बरोबर आहे. मला आमच्या नागरिकांचा फोन येतो, ताई आज पाणी नाहीये, सोसायटीमध्ये पाणी नाही, टँकर. तो टँकर तिथे गेला पाहिजे. म्हणजे सरळ सरळ तुम्ही नागरिकांपर्यंत बस. ताई आज लाईट नाही आली, मग MSEB ला फोन करून त्यांना फोन करून सांगा काय काम करताय, मेंटेनन्स आले काय. ताई आम्हाला डबल टॅक्स लागला, ताई आम्हाला कॉर्पोरेशनचं नाव दुरुस्तीमध्ये हवे आहे. बरोबर. एक अजून किस्सा सांगते. हे सगळ्या पुरवठा करत असताना सुविधांचा एक जण माझ्याकडे आला आणि सांगितलं की मयत झाली, ओळखीचा तुझ्यासारखा आला, मला मयत झाली. मी मयत पास दिला. मला काय माहिती शाण्यानी लोणावळ्याला ते मयत नाही, ते म्हातारं जे गेलं म्हणून सांगितलं मला, ते जिवंत होतं आणि तिथं दुसरा माणूस उभा करून डॉक्युमेंट करून घेतलं. पण जो
मी मयत पास दिला होता, तो आमचा पास कशासाठी असतो, स्मशानभूमीमध्ये ती बॉडी आत येण्यासाठी असते. ती बॉडी झाली नाही तर त्या पासचा उपयोग नसतो. बरोबर. हे त्याला माहित नव्हतं. हा, म्हणजे लिगल गोष्टी लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर मी म्हणलं हे सुविधा देताना बघा, म्हणजे काही नागरिक त्याचा गैरफायदा घेतात. त्यावेळेला ती मी हे बघून महानगरपालिकेने मग सांगितलं, तेव्हा व्हॉट्सअप नवीन आलं की मयताचा फोटो पाठवायचा. अच्छा. आम्हाला म्हणजे आम्ही मागवायचा. हा हा, ते आम्ही सुचवलं की मग पास द्यायचा. म्हणजे जेवढं बेस्ट ऑफ बेस्ट सुविधा आम्ही द्यायला जाऊ ना, तेव्हा काहीतरी लोक काय करतात चुकीच्या. म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचं पण महिलांना सक्षम करण्यासाठी दिलं, तर त्या एका पुरुषांनी तर एका बाईच्या नावावर 4 ते 10 काय फॉर्म जमा. म्हणजे हे लाडके दाजी त्याला पर्याय नाही ना. म्हणजे लाडके दाजी बरोबर आहे. म्हणजे स्वतःचा नंबर टाकून स्वतःच्या अकाउंटमध्ये घेऊन तिचं नाव ठेवून, म्हणजे हे गुन्हे, सायबर असेल किंवा ही विकृती, हे गुन्हे आपण सुविधा देताना कोण कुठल्याने विचार करेल किंवा आपल्या समोर येईल तेव्हा आपण दुरुस्त करू शकतो. पण माझं विजन एकदम क्लिअर कट आहे. जेवढ्या सरकारी योजना आहेत, मग त्या मनपाच्या असू द्या, त्या मंत्रालयाच्या असू द्या, थेट नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचणं गरजेचं आहे. आणि नागरिकांना याच्या पलीकडे काही नको असतं. तुम्ही आपण म्हणतो नाही पैसे घेतात लोक, हे घेतात ते घेतात, नाही. म्हणजे माझ्या इथला प्रभाग 25 आहे हा माझे इथले मतदार एवढे सुज्ञ आहेत ना, एवढे शिकलेले आहेत. इव्हन ब्राह्मण जे मतदार आहेत ना, जे काम करतात ना त्यांना मतदान देतात. बरोबर. म्हणजे मला अभिमान आहे त्यांचा. म्हणजे आमच्या भागातले प्रभाग 25 मध्ये जो काम करतात त्याला मतदान देतात. थोडा इफेक्ट लक्षात घ्या त्यावेळी 2017 की बाबा मोदी साहेबांचा प्रभाव होता, ती लाट होती, तर तेवढा एक 20% होणारच ना. पण मॅडम तेव्हा मोदी लाट होती, पण आता मोदी लाट सोडण्याची वोट चोरी चालू झाली. वोट चोरी झाली एक लक्षात घ्या. हे विरोधक म्हणतायत. मी सुद्धा एकेकाळी ईव्हीएम वर बोट ठेवलेले. ईव्हीएम ची मी याचिका दाखल केलेली, पण तुम्हाला सांगू का, पुरावा आणि सिद्धच करू शकलं नाही. त्याच्यामध्ये लोकांचं 2017ला काय झालेले, 2014ला मोदी साहेब आले, बरोबर, ती पहिली निवडणूक होती. लोकांना चेंज हवा होता. काँग्रेस 60 वर्ष होतो. तुम्ही नीट विचार करा, 60 वर्ष होतो. आता मला वाटतं मी राजकीय अनालिसिस करायला शिकलीये अनुभवाने. उगीच मी सोशल मीडियावर आहे म्हणून नाही, अनुभवाने. त्याच्यामुळे लोकांनी तो चेंज, तुम्हाला माहिती का, 2017ला बीजेपी मध्ये जी लोक ती त्यांनाही तो विश्वास नव्हता. बरोबर. पण लोकांना एक बदल हवा होता की मोदी साहेबांनी करणार आपल्यासाठी. ही 60 वर्ष यांना दिलं तर त्यांना तर देऊन बघू. 100%. 20% तुम्ही काय काम करता, 20% तुमचं एज्युकेशन, तुमचा लोकांशी संपर्क काय आहे, 20% तुम्ही निधी किती आणणार आहात, त्याच्यानंतरचा चौथा 20% तुम्ही इम्प्लिमेंट किती करताय. बरोबर. हे खूप आहे. 5-6 टप्पे लोकप्रतिनिधीला. मी आले, पदर घेतला, गळ्यात दागिने घातले किंवा मी नुसती येऊन बसले आणि नाही होणार तुम्हाला. आणि आता लोक त्या महिलांना सुद्धा स्वीकारत नाही. कारण का 2017 नंतर लोकांना कळायला लागलं काम कोण करून देणार आहेत. बरोबर. आणि पुणे शहरातले मतदार फार सुज्ञ आहेत, शिकलेले. काही ठीक आहे की हवेवर किंवा मत चेंज वगैरे करत असतील, पण जो काम करेल, जो आपली नीड, कारण आता ट्रॅफिकची समस्या पुण्यात खूप आहे. बरोबर आहे. म्हणजे आता बीजेपी होतं तर ते विचारणार ना काय काम केलं, बरोबर आहे, कोणी केलं, याचा विचार करून लोक मतदान देतात. मध्यंतरी पुलवामा अटॅक झाला होता, तेव्हा तुम्ही तिकडेच फिरायला गेले होते. तेव्हाचा एखादा अनुभव आठवते? अनुभव मी जे जिवंत आहे ना, ते आई जगदंबेची कृपा समज. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला आदल्या दिवशी आम्ही तिथे होतो. फक्त पाऊस होता आणि तुरळक गर्दी होती, पण असं वाटलं होतं की एवढ्या ह्याच्यात आपण का आलोय. दगड धोंड, म्हणजे समजा वर अटॅक आला ना तर खाली असतो तुम्ही मेलेलेच असाल. एवढे भयान, जायला जवळजवळ 1.5 ते 2 तास आणि रस्ता अजिबात नाही. त्याच्यामुळे जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा मी त्या मार्गला होते, तेव्हा लक्षात आलं की काय भीषण अवस्था झाली असेल तिथल्या लोकांची. म्हणजे इतके सगळे दहशतीखाली होते. म्हणजे तुम्हाला सांगेल की ज्यावेळी मी काश्मीरमध्ये होते 3 कोटीची त्यांची उलाढाल ऑलरेडी झाली होती पुढच्या 15 दिवसामधली.
एवढी लोक वगैरे येणार होती आणि इतकं भयान होतं की आम्हाला जे हॉटेलमध्ये ठेवलं होतं त्याला आजूबाजूला सगळे पोलीस लष्कर बिष्कर. पण हे सगळं जर म्हणजे तो जरी हल्ला झाला ना तर काश्मीरी लोक आमच्यासाठी रस्त्यावर उतरलेले होते. अच्छा. त्यांनी तिथल्या प्रवाशांना स्वतःच्या घरात ठेवणं खायला देणं. परंतु भयान वातावरण असल्यामुळे नाशिकचे एक होते खाडे वगैरे ते रडायला लागले. मग माझी फ्लाईटच होती त्याच्यानंतर तर म्हणे आम्हाला सोडून नका जाऊ आम्हाला सोडून नका जाऊ. मग तेव्हा मी माननीय अजितदादांशी कॉन्टॅक्ट केला खासदार मुरली अण्णांशी कॉन्टॅक्ट केला की इथली परिस्थिती जर आवाक्यात आणायची असेल तर पहिल्यांदा इथले पर्यटक तुम्ही बाहेर न्या. मग तेव्हा सांगितलं की सगळ्यांना मुंबईला नेणार. पण तुम्हाला खरंच सांगते ते माननीय अजितदादांनी 3 विमानं पाठवली. 3 विमानामध्ये आम्ही तिथे ग्रुप केला होता. त्या ग्रुपमध्ये काही लोकांची विमानं आम्ही पैशानी त्यांच्या घरच्यांना QR कोड वगैरे पाठवून पटापट केली होती. पण त्याच्यानंतरच्या दिवशीची ती विमाने आली. एकनाथ शिंदे साहेब पण स्वतः विमान घेऊन गेले होते आणि 3 विमानामध्ये ही सर्व लोक मोफत सरकारने म्हणजे अजितदादांनी इथपर्यंत आणले. फक्त वाईट एवढं वाटतं की ज्याच्यामध्ये त्या पुण्याचे जे 2 आपले गेले खरंच नाही आपण शब्दात ते दुःख व्यक्त करू शकत की समोर आले आप म्हणजे तुम्ही कोण आहात काय डायरेक्ट बंदूक ते त्यांच्या घरातल्यानी समोर बघितले. म्हणजे कुठेतरी तो पुनर्जन्मच म्हणजे आम्ही नवरा बायको 3 फॅमिली होतो पण आमची लेकरं सुद्धा होती. बरोबर आहे. विचारही करवत नाही की काय केलं असतं आम्ही. कुठेतरी दैवत बलत्वर की त्यावेळेला झालं नाही एवढंच मी परमेश्वराचे आभार मानते. बरोबर आहे नक्कीच. आम्ही असं ऐकलंय की तुमची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. माझी लव्ह स्टोरी आता काय सांगू तुम्हाला. म्हणजे माझे जे मिस्टर आहेत ते माझ्यासोबत प्रॅक्टिस करतात करायचे म्हणजे माझ्या काकांकडेच ते प्रॅक्टिसला होते. मला 1 वर्षांनी सिनियर आहे आणि मी तेव्हा मनसेच्या आंदोलनामध्ये MITचं जे झालं की मराठी मुलांकडनं डोनेशन मागायचे त्याच्यामध्ये सुप्रीम मधनं जामीन नाही झाला अटकपूर्व नाही झाला म्हणून हजर होऊन जेलला गेले होते. तर हे सगळे वकील लोक वगैरे आम्हाला भेटायला यायचे चॉकलेट्स वगैरे असायचे. तर ते वेळचे मला आणलेले माझ्या मैत्रिणीने जे माझी मैत्रीण आहे मनीषा कावेडे या वकील तिने आणलेले चॉकलेट ते त्यावेळी तो माझा नवरा नव्हता म्हणजे त्याने शाण्याने ते घेतले आणि त्याच्या मैत्रिणीला दिले. मग इथं आम्ही जेलमध्ये बसायचं आणि हे ते म्हणजे आम्ही ग्रुपमध्ये काम करायचो आणि तो सिनियर. मग त्याच्यावरनं जरा थोडी आमची झाली होती. पण तिथनं बाहेर आल्यानंतर त्यांनीच मला विचारलं म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं की मी ऑलरेडी जेलमधनं आल्यानंतर माझ्याशी कोण लग्न करणार असं माझ्या घरातले मला म्हणायचे. जाऊ दे आता नाही केलं तर नाही केलं 2 पोरं दत्तक घेऊ आणि राहू असं ते त्यावेळीचे माझे अँबिशियस. कारण का स्पोर्ट्समध्ये खेळायला त्यामुळे कुठल्या गोष्टीची भीती नाही काय नाही झालं लग्न तर नाही झालं अशा यांनी हे केलं होतं. पण मला माझ्या त्या नवऱ्याने विचारणं हे जरा मला की ऍटलिस्ट विचारलं तरी कुणीतरी आणि मग ते झालं म्हणजे त्यालाही माहिती होतं की मी काय आहे किती स्वतंत्र विचाराची आहे कशा पद्धतीने आहे मलाही तो माहिती होता. आणि मग तेव्हा आमचं मला वाटतं माझं वय 26-27 आम्ही असू. बरोबर. त्यामुळे स्वतःच्या पायावर उभं राहून मग ते विचाराने लग्न झाल्यामुळे शेवटी 2 लग्नामध्ये नवरा बायकोचे विचार जुळत असतील किंवा जमून घेण्याची कॅपॅसिटी असेल तर तो संसार टिकतो. मुलगा कोणता आहे मग? माझ्या वडिलांचं मूळ गाव तुळजापूरच्या इथं हागलूर म्हणून आहे. तिथं माझे काका सरपंच आहेत. अच्छा. आणि आता माझा भाऊ ऍडव्होकेट जयपाल पाटील तो सरपंच आहे. बरं. आणि माझ्या पुण्यामध्ये इथे जन्म माझा पुण्यामध्ये त्याच्यामुळे आणि माझी आई पुण्यातली. माझी आई इकडे पलीकडे नेहरू चौक म्हणून कैलासवासी प्रभाकर दराडे जे पैलवान होते त्यांची ती कन्या. अच्छा. त्यामुळे ते इथे लग्न झालं. माझे वडील तिथनं इथं आले होते मामाकडे त्यांचे मामा हेमाडे म्हणून आहेत आणि माझ्या आईचं आणि वडिलांचं लग्न झालं. मग आम्ही सगळे. तुमचा मिस्टरांचा आता राजकारणात आहे का नाही सपोर्ट तुम्हाला? फुल सपोर्ट आहे मला नवऱ्याचा. म्हणजे माझे फुल सपोर्ट असण्यापेक्षा सपोर्ट दिल्याशिवाय नवरा करूच काय शकतो मला. तो आमची वकिली एकत्र आहे. वकिली असल्यामुळे ते स्वतंत्र त्याचे क्लायंट्स माझे क्लायंट्स आमच्या असोसिएट असल्यामुळे सगळे दोन्ही याच्यामध्ये आणि त्यांनी सपोर्ट केलाच नसता मला तर मी लग्नच केलं नसतं.
बरोबर. त्याच्यामुळे नवऱ्याचा फुल सपोर्ट आहे. नवऱ्यापेक्षा माझ्या सासू सासऱ्यांचा सपोर्ट आहे. माझे सासरे रिटायर PI आहेत, म्हणजे पोलिसाचा मुलगा आहे माझा नवरा. माझे सासरे PI आहेत. त्यामुळं घरातनं पूर्ण सपोर्ट आहे. आणि माझी एक बेसिकली की जगा आणि जगू द्या. बरोबर. लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात एवढी तीही आली की आपण कुणावर बर्डन आणलं नाही तर आपल्यावर कुणी बर्डन आणत नाही. आणि आपण, माझी तर सासू ग्रामीण भागातली, म्हणजे माझ्या 5 सासवा अजूनही एकत्र आहेत. माझी सासू अजूनही, म्हणजे वाईचे आहेत माझे मिस्टर, खुरपायला जातात शेतामध्ये, स्वतः काम करायला जातात. बापरे. पण त्या बिचाऱ्या मी आले की मला गरम गरम भाकरी करून देतात. मग मी त्यांना काय मदत करायची, त्या माझ्या सासू आहेत म्हणून लिंबू सरबत कर, कुठेतरी भांडी बिंडी घासून द्या, आपलं त्यांच्यासारखं. मग त्यांना छान वाटतं. बरोबर. मग तेही मला लेकीसारखं सांभाळतात आणि मी त्यांना आईसारखं हे करते. त्याच्यामुळे वैवाहिक जीवन, सासू सासरे, दीर, इवन भावांच्या बायका, भाऊ, हे खूप छान पद्धतीने सगळ्यांचा मला सपोर्ट आहे आणि माझा त्यांना सपोर्ट आहे. बरोबर आहे. पण तुमचा पक्ष राष्ट्रवादी, आणि त्याच्यानंतर विचारसरणी पण राष्ट्रवादीची, आणि तुमची स्टाईल पण वेगळी आहे लोकांमध्ये जाण्याची, सगळ्यांची. हातात तुमच्या अंगठ्या, याचं काही रहस्य तर आहे का? नाही, मला काय आहे, मी थोडी जरा आध्यात्मिक आहे. आता या ज्या काही अंगठ्या, माझ्या गळ्यातलं किंवा हे मला आवड आहे. आणि मी, माझं म्हणणं आहे की काही होत असेल नसेल मला माहित नाही, हे घातल्यावर माझी ऊर्जा डबल वाढते. तिकडे बाकीचं काय व्हायचं ते होईल. बरोबर. आणि माझी भगवतीवर श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही, श्रद्धा आहे. त्यामुळे मी ते आपले जेवढं मला शक्य असेल तेवढं मी करते. पण एक लक्षात घ्या, माझी अंधश्रद्धा नाही. माझी आई आम्हाला पाळीमध्ये जेव्हा बाजूला बसवायची, मी नाही बसणार. बरोबर. सगळ्यांच्याच घरात बसवायचे, मी नाही, म्हणजे मी बंद करून टाकलं. म्हणजे माझ्या आईला मी तिच्या सुनांना पण बसून देत नाही, मीही बसत नाही. अजूनही माझी आई, नाही ग चार दिवस तू घरात येऊन पाण्याला हात लावते, ते देवाचं. मग काय झालं म्हणलं, कामाख्या माता काय, श्रद्धा कर म्हणलं, भक्ती कर, अंधश्रद्धा करून. बरोबर. त्या विचाराने मी चालते. अरे काही दुसरे दागिने घालू शकत नाही, मग हे जरा घातलेलं बरं वाटतं. मग थोडंसं ब्रेसलेट, थोडेसे वेगवेगळे, हे काय होईल, 9 ग्रह आपले करून टाकायचे आपल्या फ्लेवर मध्ये घालून, काय त्याला छान वाटतं एक वेगळं. कारण का रमेश भाऊ वांजळे तुम्हाला आठवत असतं, 100%. त्यावेळी राजकारणात सोनं चालायचं नाही, लक्षात घ्या. हो. मला अजूनही आठवतंय की ते काँग्रेसमध्ये होते आणि राष्ट्रवादीकडे पण तिकीट मागितलं होतं, परंतु ते एवढं सोनं वगैरे घालायचे म्हणून त्यांना ते तिकीट दिलं नव्हतं. त्यांना मनसेने, राजसाहेबांनी तिकीट दिलं आणि ते मनसेचे सोनेरी आमदार झाले. म्हणजे गळ्यात फुल घालणं, पण ते एकमेव झाले. बरोबर. त्याच्यानंतर अनेक सोनेवाले बाबा झाले, ते नाही हे झाले. सोनेरी आमदार एकच, कैलासवासी रमेश भाऊ वांजळे. बरोबर. आणि खरंच त्यांनी त्या राजकारणामध्ये एक असं की का सोनं मी घालू शकत नाही, मी त्याचा इन्कम टॅक्स भरतोय, मी त्याचा टॅक्स भरलेला आहे, मला आवड आहे. एकतर ते असे एक विलन सारखे दिसायचे, ते एक विलन आहे बघा, स्पॉट नाना सारखे, आणि त्याच्यात ते घालायचे. पण तुम्हाला सांगू का, ते फार भारी होते. तर त्यांनी एक राजकारणामध्ये लोकांना दिले की नाही, तुम्ही सोनं घालू शकता, तुमचं टॅक्स, आणि त्याच्यावर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं होतं. बरोबर. मनसेचे पहिले सोनेरी आमदार. सोनेरी आमदार. त्यांचं तुमचं पण काहीतरी कनेक्टिव्हिटी होती, तुम्ही पण त्यांना मानतच होते ना. त्यांनी, तेही खूप छान होते बिचारे, आपल्या सोबत नाही आहेत. नाही तर तुम्हाला सांगते, त्याच्यानंतरच आम्ही 2012ला नगरसेवक निवडून आलो. जर रमेश भाऊ वांजळे असते तर आज ते खासदार असते आणि मनसेची सत्ता 2012ला निश्चित असते. 100%. कारण का त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांच्या घरी तो दरबार असायचा, त्या वहिनी ते येता जाता त्यांचा नाश्ता चालायचा, म्हणजे जबरदस्त काम करायचे. आणि कनेक्ट, म्हणजे मी आमदार झालोय, कुठली माज मस्ती नाही, काही नाही, कुठेही कुणाच्या इथं बसणार उठणार कोणी. म्हणजे तुम्हाला सांगते, त्यावेळी एक महिला नवरा त्रास देतो म्हणून तक्रार घेऊन आलती. ती तक्रार त्यांनी माझ्याकडे दिली आणि म्हणले ताई जरा बघा. पण मला अजून आठवतंय, त्या नवऱ्याने त्या बाईला धमकी दिली, ती वांदळांकडे जाती का, तुला बघतो. तर डायरेक्ट भाऊनी त्याला की तू जर तिला धमकी, कारण ती खूप रडत होती, सुसाईडला जाणार होती, जर माझ्या बहिणीला त्रास दिला, माझ्यावर केस झाली तरी झालं, तुला सोडणार नाही. आणि मग मला सांगितलं होतं ताई याच्यावर केसेस टाकून द्या. म्हणजे त्या महिलेचा वैवाहिक जो काही तिचा छळ होत होता,
तो एक आमदार सोडवतोय, बरोबर हे आहे. पण खूप मोठी गोष्ट. महत्वाची गोष्ट होती. म्हणजे तेवढ्या ग्राउंड लेवलला त्यांचं काम होतं. बरोबर, नक्कीच. ठीक आहे, वेळ दिल्याबद्दल हा ते बोलतो. रुपाली ताई, म्हणजे मलाही वाटलं नाही की तुम्ही म्हणजे आज तुमच्याकडे बोलून म्हणजे तुमच्याकडे पाहताना असं वाटतं की तुमची खरंच विचारसरणीच राष्ट्रवादीची आहे. तुम्ही काम जरी मनसेमध्ये स्टार्टिंग चालू केली, पण असं वाटतं तुम्ही खरोखरच म्हणजे नक्कीच मला तरी वाटतं की आता नगरपालिका म्हणा, महानगरपालिका म्हणा, याच्यामध्ये तुम्ही राष्ट्रवादीसाठी 100%, जरी तुमच्याकडे आज प्रवक्तेपद नाही, पण प्रवक्त्यापेक्षा तुम्ही 100% मोठे करणार असं आम्हाला वाटतं. येस, माझ्याकडे प्रवक्ता फेर निवड जरी नसली तरी मी शहराची कार्याध्यक्ष आहे फादर बॉडीची, आणि अजितदादांची कट्टर कार्यकर्ता आहे. त्यामुळे तुम्ही आलात त्याबद्दलही धन्यवाद, बरोबर, आणि असं सतत येत जावा. 100%. लावरे व्हिडिओ मध्ये आपलं खूप Yes. खूप स्वागत. थँक्यू. धन्यवाद. हो